नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक पौराणिक आणि भावस्पर्शी गोष्ट, ऋषी पंचमीची व्रतकथा. आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो आपल्या शेतावर मेहनत करून सुखानं जीवन जगत होता. एके दिवशी त्याच्या बायकोला रजस्राव सुरू झाला आणि तिने विटाळ असल्याचं विसरून ती घरात फिरली. त्या विटाळामुळे तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि ती स्वतः कुत्री झाली. पुढील जन्मात दोघंही आपल्या मुलाच्या घरी राहत होते. तो मुलगा अत्यंत धार्मिक होता. देवपूजा, व्रतवैकल्ये, श्राद्ध विधी नित्य करत असे. एकदा त्याच्या घरी श्राद्ध होतं. त्यानं आपल्या पतिव्रता बायकोला खीरपुरीसह उत्तम स्वयंपाक करण्यास सांगितलं. तिनं प्रेमाने 4 भाज्या 4 कोशिंबीर केल्या. खीर उघड्या पातेल्यात होती तेव्हा अचानक एका सापाने येऊन त्या खीरीत विषाचं गरळ टाकलं. हे सगळं त्या कुत्रीने पाहिलं. मनात विचार आला, जर ब्राह्मण ही खीर खातील तर ते मरतील आणि त्याचं पातक आपल्या मुलाला लागेल. त्या कुत्रीने धाव घेतली आणि खिरीच्या पातेल्याला शिवली. हे पाहून सुनेला राग आला. तिनं जळतं कोळते कुत्रीच्या कमरेत मारले. कुत्री तडफडली पण कोणालाच काही सांगू शकली नाही. पुन्हा स्वयंपाक झाला. ब्राह्मण जेवले पण त्या बिचाऱ्या कुत्रीला काहीही खायला दिलं नाही. ती उपाशी राहिली. रात्र झाली. कुत्री आपल्या नवऱ्या बैलाजवळ जाऊन रडू लागली. दोघांचं दुःख एकमेकांसमोर आलं. बैल म्हणाला, तू मागील जन्मी विटाळ घरात कालविलास, त्याचा दोष मला लागला म्हणून मी बैल झालो. आज माझ्या मुलाने नांगरला झुंपलं, तोंड बांधून मारलं, मीही उपाशी राहिलो. आपलं श्राद्ध फुकट गेलं. हे सगळं मुलानं ऐकलं आणि त्याचं हृदय हेलावलं. तो ताबडतोब उठला, बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न पाणी दिलं. मनात दुःख होतं पण तो काही करू शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी तो जंगलात गेला. तिथे ऋषींच्या मेळ्यात त्याने सर्वांना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी विचारलं, काय रे पुत्रा, का तू चिंतेत आहेस? तेव्हा त्याने आपली वेदना सांगितली. माझ्या बापाला बैलाचा जन्म मिळाला आणि आईला कुत्रीचा. कृपया मला मार्गदर्शन करा. तेव्हा ऋषींनी सांगितलं, ऋषी पंचमीचं व्रत कर. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पंचमीला हे व्रत केलं जातं. त्या दिवशी दुपारी नदीवर जाऊन अंघोळ करावी. आघाड्याच्या काष्टाने दंतधावन करावं. आवळ्याची उटी लावावी. ती वाढून त्याचं तेल केसात लावावं. नंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र नेसावं. सप्तऋषी आणि अरुंधतीची पूजा करावी. हे व्रत 7 वर्षे करावं आणि शेवटी उद्यापन करावं. या व्रतामुळे रजस्वला दोष नष्ट होतो, पापाचं क्षालन होतं आणि तीर्थस्नानाचं आणि दानधर्माचं पुण्य लाभतं. मनोकामना पूर्ण होते. मुलाने हे व्रत केलं आणि त्याचं पुण्य आई वडिलांना अर्पण केलं. तेव्हा काय घडलं? आकाशातून विमान आलं. बैल होता तो सुंदर पुरुष आला. कुत्री होती ती रूपवान स्त्री झाली. दोघंही विमानात बसून स्वर्गात गेले. मुलाचा हेतू सफल झाला. ही कथा आपल्याला काय शिकवते? पापाचं फळ चुकत नाही पण योग्य व्रत आणि श्रद्धेच्या बळावर त्याचं शमन करता येतं. ऋषी पंचमीचं व्रत हे केवळ धार्मिक परंपरा नाही तर एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. आपण सर्वांनी या व्रताचं महत्त्व ओळखून त्याप्रमाणे आचरण करावं. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.